जय हिंद। मैं हूँ PNR सोल्जर। आपको पता है अभी 26 जनवरी का दिन क्या हुआ हमारे साथ, किसने आया हमारे को क्या बोला, कुछ जानकारी लेने के लिए अभी सब लोग सोच रहे हैं, वो मुझे भी पता है। अभी मैं ये कहना चाहता हूँ, उस दिन 6वां दिन अमरनाथ अनशन चल रहा है। उसी दिन हम मंत्री उधर का लोकल का पालक मंत्री है, उसको निवेदन के लिए गए थे। वो तो मैं लाइव दिखाया था सबको। लेकिन उसके बाद उधर लोकल मंत्री जिसको हमने निवेदन दे दिया, वो आ गया हमारे पास। अभी उन्हीं का शब्दों में हम सुनते, लेकिन उसने उधर पूरा मराठी में बात किया थे, ताकि हम बाद में उसके बारे में बताएंगे क्या हुआ, उसने क्या बोला, कब। भारत माता की जय। भारत माता की जय। भारत माता की जय। 2 मिनटं हमारा लाइव चल रहा है। राजनाथ सिंग साहेबांशी चर्चा केली होती, नंतर मला सोडलं। मी आभार व्यक्त करतो आणि मी काश्मीरपासून तर कन्याकुमारीपर्यंत ही न्याय यात्रा आम्ही पूर्ण सैनिक काढणार आहे। आम्हाला न्याय भेटला साहेब, भारताच्या प्रत्येक सैनिकाला न्याय भेटणार आहे आणि आपला सैनिक सुरक्षित तर देश सुरक्षित। आपल्या महाराष्ट्रामध्ये 2 लाख सैनिक असतील। त्याला कसं करा, वेगवेगळे टाईपचे एक्झाम्पल. चंदूचा एक विषय, चंदू आहे याचा या तेलंगणावाल्याचा विषय नाही. आता यांचा आहे फक्त आपली बैठक झाली पाहिजे, तर समस्या या सुट्टीचा पाय काढला साहेब घरी सुट्टीवर आलं. इथून काढल्यानंतर ते केवळ 15 दिवस आई पण साहेबांना मी दिलं पत्र पल्लावी त्याचा एक आम्हाला एक पत्र तयार करून. आता हा जवान आहे भाऊ, याला मुलं बाळा होत नव्हते, याने दुसरी पत्नी केली, याच्यावरनं याला घरी काढलं. 15 वर्ष नव्हतं. त्याच्याजवळ डॉक्युमेंट्स आहेत. तिचं गर्भपिशीचं ऑपरेशन झालं, तिला मुलं बाळं होत नव्हतं, तिचं सहमतीने याने लग्न केलं. असे एक्झाम्पल म्हणजे 1-2 असे वेगवेगळे एक्झाम्पल देतो. पहिलं एक्झाम्पल आपल्या गव्हर्नमेंटने लेटर दिलं होतं साहेब मंत्रालयामधून मला. त्यांनी पुढे पाठवले होते, यांना ईमेल दिले. हे सगळं आर्मीचं यांनी जे सांगितलं ना येवलेंनी, की सगळं आर्मीचं मामला. तर मग कोण त्याच्यात म्हणजे आता तुम्ही राज्य सरकार काय करू शकणार याच्यात? केंद्र करू शकेल. आणि केंद्र सरकारपेक्षा बी आपल्याला कसं आहे, आर्मीमध्ये दखल केलं नाही पाहिजे असं एक सर्वसामान्य. पण आपण त्यांच्यामध्ये रिड्रेसल ज्याला म्हणतो, ग्रीव्हन्सचं न्यायिक ज्याने हाकललं त्याच्या खाली जर चालेल, ग्रीव्हन्सच सांगतो ना साहेब मी, तेच म्हणतो. ग्रीव्हन्स रिड्रेसल कमिटी टाईप म्हणून त्याच्यामध्ये सिव्हिलवाले बी पाहिजे लावा साहेब, तेच म्हणतो. हे बघा, स्पेशल केस म्हणून आम्हाला एक नोकरी द्यायला पाहिजे. मी तेच सांगून मी सांगतो, ग्रीव्हन्स सांगतो तुम्हाला साहेब. हे पत्र पूर्ण लावलेलं आहे राज्य सरकारने आता मला थोडं व्यवस्थित तयार करून दे, हेच व्यवस्थित तयार करून दे. देवेंद्र फडणवीस नावाने आणि माझ्या नावाने पण दिलंय साहेब. अजून एक आपल्याला समजलं का, ज्या सोप्या विषय जसे याचा आहे, यांचा आहे, असे पहिले 4-5 उदाहरण हो. नेम हे 14 वर्ष साल काम आणि इंग्लिशमध्ये बी आपण ट्रान्सफर करू. यांना 15 वर्षानंतर काढलं. काय कारण, रिझन आणि मग त्याची थोडी माहिती. केस नंबर 2, केस नंबर 3, केस नंबर 4. मीटिंग लावणार तो साहेब, नक्की नाही भेटत साहेब. मीटिंग लावा काहीतरी त्याला मी आता आपले राज्य सरकारच्या माध्यमातून पुढच्या आठवड्यात जाणार दिल्लीला. पण तुम्ही काही करून शक्य होईल तर आज नाही जमलं तर उद्या मला पाठव. आजच मी चाललोय बॉम्बेला, तर आज तुम्हाला एवढ्या कमी वेळेत होणार नाही. पहिलं तुम्ही काम करा, मला उद्या याचा नंबर घ्या. उपोषणाच्या अनुषंगाने प्रांतर्तीनं करून निवेदन दिलं. त्यांचे पॉईंट्स ते साहेब सांगतो. ते पॉईंट्स एक आपलं आहे ना रामकृष्ण, ते मुंबई कार्यालयाला यांचं निवेदन मागू. कोण करेल तुमच्याकडे आहे का? तू करणार? काय नाव परिचय? मी अमोल केंद्रे, माझी संस्था धडाकेबाजी ऑफिस, संस्था माझी धडाकेबाजी ऑफिस. हो, तर त्याच्यामध्ये मुद्दे लक्षात आलं कसे पाहिजे तर फोनवरनं माझ्याकडनं चर्चा करून घे, कसं ते व्हायला पाहिजे. जे सोडवण्यासारखे केसेस त्यांना पुढे आपण देऊ आणि मग त्याच्या माध्यमातून मांडूया.
चालेल भाऊ, अलग अलग करून देतो. सेना आणि अर्धसेनाचे काय काय आहेत, हे जे पीडित जवान आहेत, चार दिवसांना हा बाकीचे आहेत ना इथं, BSF CRPFचे बी जवान आहेत आणि आर्मीचे जवान आहेत. हे झालं आर्मीच्या मध्ये आपण मांडणी करू. मी स्वतः जाईल राजनाथ सिंग साहेबांना भेटून आपली भूमिका मांडेल आणि काय अजून याला बी भेटेल पाहिजे राज्यपाल VK सिंगला बी विचारेल. राज्य शासन बी करू शकतं याच्यामध्ये. एक राज्य सर्व्हिसमॅनचा शासन दर्जा काय आहे, एक सर्व्हिसमॅनचा दर्जा आहे, पण जे आमचे सैनिक कल्याण अधिकारी जर आपण ते काम करत नाही. तसं नाही, हे करायचं. राज्य सरकारचं एक काम आहे माजी सैनिकांना फॅसिलिटी देणे, पण माजी सैनिक कोण आहे ते कोण ठरवेल? केंद्र सरकार. केंद्र सरकार, बरोबर. मग केंद्र सरकारकडे आपल्याला करावं लागेल. फॅसिलिटी देऊ शकते राज्य सरकार कोणाला? जो एक सर्व्हिसमॅन तुमच्याकडे असं पाहिजे ना की एक सर्व्हिसमॅन आहे. मग आता नाही, मी 11 त्याच्यामध्ये वर्ष पण सेवा भाऊ केली हे साहेब. सुटून जातात जे पॅरामिलिटरीचे ना, BSF CRPF CIS यांना सेवा करत असताना जरी पाकिस्तान बॉर्डरवरती गोळी लागली, त्यांना शहीदचा दर्जा नाही, त्यांना कॅन्टीनची सुविधा नाही, वेगळं तुम्ही मान्य हा करा. त्यांना राज्य सरकारमध्ये सेवा नाही, म्हणजे सर्व गृह मंत्रालयाच्या अंडर येतात. गृहमंत्रीच्या अंडरमध्ये. साहेब, हा जो आपला एक सर्व्हिसमॅनचा दर्जा आहे ना, मी विचारला ऑलरेडी सर्व नियमावली विचारली, म्हणून मी सांगतो एक सर्व्हिसमॅनचा दर्जा आहे, पण आपलं जे आमचं सैनिक कल्याण अधिकारी दर्जा असतो तुमच्या आर्मीने दिला पाहिजे. आर्मीने म्हटलं पाहिजे येस आर्मी, बरोबर का नाही? आर्मीने बी दिलंय ना साहेब, मी तेच म्हणतोय. मग कोण नाही म्हणतोय? आर्मीने बी दिलंय. आपलं जे आमचं सैनिक कल्याण अधिकारी जे आपल्या राज्यामध्ये काम करतं ना, राज्य सरकार पेमेंट देते. आहे का सैनिक कल्याण अधिकारीचं कोणी आहे? त्यांनी निवेदन बी दिलं. मी कलेक्टर साहेबांना आदेश बी काढला होता त्यांना. सैनिक कल्याणचं कोणी आहे? ॲज अ स्पेशल केस म्हणून डायरेक्ट त्यांनी हे द्यायला पाहिजे. आणि सैनिक कल्याण अधिकारीचं काम राहतं, ज्या जवानांना घरी पाठवलं ना, त्यांचं कार्ड बनवून देणं, हे करून देणं गॅजेट आहे. बायकोला तुम्ही आता हे सगळं त्यांचं मिळते काम. तुम्ही घरवाले लोक तुम्ही आता मंत्री महोदय इथं आलेले आहेत, आता उपोषण सोडणार हो, आहेत का काय? नाही नाही, मंत्री महोदय काय पुढे आणि इथं जाणार जाणार नाही. त्यांनी बघा आता पण आम्हाला जर सर्व सैनिकांना न्याय भेटला, आम्ही काश्मीर तर कन्याकुमारी पर्यंत यात्रा काढणार आहे. सोडणार का काय म्हणजे? आता आम्हाला लेटर बघू द्या. जरा बोलणं होतोय ना. ऐकून घ्या. मी आल्यानंतर सोडतो, तो काही विषय नाही. आपण इथे असं आहे की त्याच्यामध्ये स्वतःला त्रास देऊन काही मार्ग निघत असेल तर आम्ही बी बसतो, त्याच्यात मी आपल्यालाच करावं लागेल ना. मार्ग काढण्याला तुम्ही अभी आप सुन लिए ना, मंत्री साहब को सब कुछ डिटेल से सुनाया गया है, हमारे साथ ऐसे ऐसे हुआ करके. स्पेशली सेना के अंदर जो शोषण है उसी के बारे में बताया गया. अभी जितने आदमी को बर्खास्त किया जा रहा है ऐसे कुछ बताया है. अभी सामने कह रहे हैं कि हमारे साथ जो कुछ भी हो रहा है ना उसके बारे में पक्का आप CM साहब और उधर सेंट्रल में डिफेंस मिनिस्टर उनके साथ पक्का बात करना है. एक मीटिंग भी लगाने के लिए कोशिश कर रहे हैं. अभी वैसे बोला है, अभी 4-5 दिन तो मांगा है. अभी पता है अगर गवर्नमेंट का काम कुछ भी होना है तो कुछ समय लगता है. मंत्री साहब ने 4-5 दिन के लिए समय ही मांगा है, लेकिन अपन 10 दिन तक इंतज़ार करेंगे. वो अभी दिल्ली जाना है, उधर राजनाथ सिंह साहब सबसे बात करना भी है. इधर लोकल का CM है देवेंद्र फडणवीस साहब, उससे भी बात करना है, तभी कुछ निर्णय लेंगे वो उन्होंने. उसके बाद आगे की कार्रवाई क्या करना, किससे क्या करना हम पूरा सोचेंगे. कोई भी सोल्जर अभी डरने के लिए बात नहीं है. जितने भी सोल्जर से पीड़ित जवान हैं हम सब लोग इकट्ठा हो जाएंगे फिर से आगे. इस बार तो थोड़ा ज़्यादा ही करना है, तब वो ये आवाज़ है ना दिल्ली तक सुनाई देना चाहिए. जो भी वो पीड़ित जवान है हम सब इकट्ठा हो जाएंगे, फिर से कुछ करेंगे. अपन के साथ जो हुआ इंडियन आर्मी में, जो अन्याय हुआ, सबसे पहले शोषण हटना चाहिए इंडियन आर्मी में. उसके लिए हम फिर से इकट्ठा हो जाएंगे, लड़ेंगे. जय हिंद.